आय वॉज लाईक माझं असं होतं की आज मी ब्लॉग करणार. सो मी असं बीचवरती असं काहीतरी असं चादर टाईप्स घेतलंय. हे गाईज, कसे आहात तुम्ही? सो आजचा व्हिडिओ आहे तो USA चा व्हिडिओ आहे आणि तो खूप जुना आहे. सो प्लीज डोंट जज मी, मला सपोर्ट करा. आणि थोडासा म्हणजे मी त्यात कॉन्फिडेंट नाही आहे, मलाही माहिती आहे, बट आय वॉज लाईक की ठीक आहे, केला आहे. एक्सपिरियन्स मस्त होता या बीचचा. सो तुम्ही माझी गप्पा गोष्टी गडबड जे पण मी असं मस्ती करते ती ऐका. आणि हा काय मोठा व्लॉग नाही आहे. सो म्हणजे इंडियाचे ब्लॉग्स मी मोठेच बनवते, बट तेव्हा मी इतकी कम्फर्टेबल नव्हती कॅमेरामध्ये. सो ते थोडेसे छोटे आहेत, सो समजून घ्या मला. मी पण तुमची मैत्रिणीच आहे. सो प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा केलं नसेल तर. आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा, इथे मी ID देईन. चला आता आपण जाऊया USA चा हेडलँड बीच. मी तेव्हा लेजिट असं पण बोली नाही, हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. हे काही नाही, डायरेक्ट मी USA मी बीचला चालली आहे. वाव, म्हणजे किती हुशार आहे मी ना. मी आज बीचला चालले, मी सेकंड टाइम बीचला चालली आहे, बट मी कधी व्लॉग नव्हता केलेला आणि आज मी व्लॉग करणार आहे. ओके, सो लेट्स सी की कसा जातो आजचा दिवस. सो मी मागच्या क्लिपमध्ये तुम्हाला सांगितलं की मी बीचवरती चालले, तर मी पुढं असं नीट नाही सांगितलं. तर वी आर गोइंग टू हेडलँड्स बीच, जो टोलेडोपासून 2 hours 40 minutes दूर आहे. आणि मी हे असं जर्नी थ्रू पहिला हे बोबा टी घेतलाय. आय डोंट नो की तुम्ही कधी बोबा टी ट्राय केलंय की नाही. मी एक असं प्लेस आहे टोटली टी, त्याच्यामधनं बोबा टी ट्राय करते. अँड दिस इज द सिग्नेचर व्हेरियंट. डू लेट मी नो इन द कमेंट्स इफ यू हॅव ट्राईड इट. अँड मला सनसेट बघायचा होता, सो आय कन्व्हिन्स माय फ्रेंड टू, म्हणजे मला जायचं होतं. सो या, अँड दिस इज माय आउटफिट. मी असं बटर येलो स्कर्ट घातलाय. मी नंतर त्याचा पिक्चर इकडे टाकेन या फिर व्हिडिओ टाकेन. अँड या, आय एम टोटली एक्साइटेड. मी आज थोडासा मेकअप वेगळा केलाय, मी आय शॅडो लावलाय. आणि बाय द वे, हे जे टी आहे ते माझ्या फ्रेंडने मला म्हणजे तिने प्यायलेली ती आणि मला आवडलं, म्हणून मी आज फर्स्ट टाइम मी कोणत्या तरी जसं जर्नीमध्ये जाताना मी असं काहीतरी ड्रिंक करते. युजली मी असं ड्रिंक नाही करत, मला असं हायवेने घाबरायला होतं. बट या, आय एम एक्साइटेड फॉर व्हॉट्स अहेड. आणि मी इकडे मस्त माझी मजा करत होते, मी ह्याला टाइमपास करत होते. थोडंसं अस्थेटिक तर झालंच पाहिजे. आणि काही नाही, मी जस्ट टाइमपास करत होती. मला असं होतं की काहीतरी वेगळ्या वेगळ्या अँगलने व्हिडिओ काढायचा. माझा फ्रेंड पकलेला, तो बोलत होता की इट्स नॉट अबाउट द प्लेस, इट्स अबाउट द जर्नी. तो मला असं मस्त ऐकून दाखवता की किती व्हिडिओ काढते ही बाई. ओके, सो आता आम्ही मध्ये असा वॉशरूम ब्रेक घेतलेला. अँड नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स द बीच. आम्ही असं बीचवरती असं काहीतरी असं चादर टाईप्स घेतलंय, असं एस्थेटिक बनायचं ट्राय करणार आहे. मी रेकॉर्ड करेल, लेट सी की ते होतं का. अँड आय एम गोइंग टू शो यू गाईज अ व्ह्यू. दॅट्स इट. मला तर माझ्याकडे आता जास्त काही बोलण्यासारखं नाहीये, तुमसे ना हो पाएगा. but I am so obsessed with my makeup today. Look at my eyeshadow. मी असं पिंक आणि ऑरेंज मिक्स केलंय. And this is my outfit. I am literally just a girl. त्याच्यानंतर आम्ही मस्त गाणी गात होतो. सो ऑब्व्हियसली माय फ्रेंड वॉज नॉट कम्फर्टेबल, सो मी त्याला घेतली, बट खूपच मजा आली. मी इतका माईक वगैरे घेऊन माईक आता विसरली आहे. आय एम रिअली रिग्रेटिंग दॅट, बट इट्स ओके. चुका आणि मी, वी आर बेस्ट फ्रेंड्स. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आता माझा फ्रेंड इथे गेलाय पिझ्झा आणायला. सो आय एम हॅपी फॉर दॅट. म्हणजे मी असा प्लॅन केलेला की पिझ्झा घेऊन असं लाईक बीचवरती जायचं, खायचं. लास्ट टाइम आम्ही गेलेलो तेव्हा मी व्लॉग नाही केला, सो आय थॉट की आज मी व्लॉग करू.
सो दॅट इज द होल रिझन मी आज व्लॉग करते. आणि म्हणजे आज कोणी नाही, माझा फ्रेंड आणि मी, सो मला असं जास्त ऑकवर्ड नाही वाटणार टू व्लॉग, कारण की सगळे लोक असले फ्रेंड्स तर लाईक दे आर नॉट कम्फर्टेबल कमिंग इन कॅमेरा, ते पण आहे. आणि इथे एक प्लेस आहे झॅपिटिलियाज, मी तुम्हाला दाखवेन. सो तिकडे असं मी व्हेज डिलाईट घेतला, म्हणजे फ्रेंडने चिकन समथिंग मीडियम पिझ्झा घेतला आणि मी मॅकडोनल्ड मधनं चिकन डिलक्स मी घेणार आहे आणि माझ्या फ्रेंड आय डोंट नो तो काय घेणार आहे, बट मी तुम्हाला दाखवते ते कसं दिसतं. मला जायचं होतं आतमध्ये, बट ते गाडीमध्ये कोण नाही तर तो बोला की थांब. सो या, आणि हे असं अजून मला ड्रिंक संपलं नाहीये, 2 तास 40 मिनिटं मी एकच ड्रिंक पिते. साऊंड इरिटेटिंग आहे, बट मला असं मजा येते करायला. म्हणजे मी तुम्हाला सांगू की मी युजली ड्रिंक अजिबात कुठेही गेलं की आय वुड बी द लास्ट म्हणजे पर्सन की ड्रिंक वगैरे असं सगळं टाइमपास करेन. बट आज मला म्हणजे परवाच आम्ही माझ्या फ्रेंडसोबत गेले आणि तिने ही जी ड्रिंक घेतलेली, मी त्याच्यात प्रेमात पडली. आणि मी एकदा माझ्या रूममेटने अगोदर बोबा टी ट्राय केलेलं, बट मला नाही आवडलं ते बोबा टी, माझे केस वियर्ड झालेत. ओके, सो तेव्हा बोबा टी ट्राय केलेलं मी, बट मला आवडलं नाही. बट हे कोणतं तरी सिग्नेचर बोबा टी होतं, ते असं व्हिएतनामीज कॉफी प्लस बोबा टी असं काहीतरी मला टेस्ट लागला. इफ यू हॅव ट्राईड व्हिएतनामीज कॉफी तर तुम्हाला समजेल. बट हा तसंच आहे, म्हणजे असं टॅपियोका आहे, हे जे बॉल्स आहेत ते जरा स्वीट आहे, बट ओव्हरऑल द ड्रिंक इज व्हेरी स्वीट. सो लुक ॲट माय क्लिप, खूप मस्त आहे. माझ्याकडे डीजे आहे बाजूला आणि मी माझ्या फोननेच व्लॉग करते, बट करेन मी थोड्या वेळाने डीजे मध्ये पण व्लॉग. म्हणजे एक सगळे क्लिप्स ट्रान्सफर करायचं मी विसरली, सो मी विचार केला की ठीक आहे मी आज फोनने व्लॉग करते. आणि मी कोंब विसरली आणि मी कसे केस धुवून निघालेली, सो तसे थोडेसे ओले केस आहेत. आय डोंट नो आता कसं चांगले दिसू शकतील ते, बट मी आता मला असं वाटतं मी 1 महिना पहिले हेअरकट केलेला, बट तो आता असा ग्रो झालाय, थोडेसे केस वाढले तसे वाटतात मला. ओके, मी तुम्हाला जास्त आता बोर नाही करणार, मी खूप सारी बडबड केली. मी तुम्हाला आता हेडलाईन्स म्हणजे जेव्हा त्या पार्कमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा दाखवेल. आणि दॅट्स इट. हे असं लाईक गाव आहे मेंटर ओहायो, त्याच्यामध्ये युजली लोक म्हणजे असं घोड्याने हे जातात, सवारी करतात. आय फील सो. मी हे कन्फर्म करून, म्हणजे मला माहिती नाही हे आहे का, बट मी हे कन्फर्म करून तुम्हाला पुन्हा सांगते. आणि हे तुम्ही मला बघते की मी ते किती बडबड करते. सो मी आता आय विल बी बॅक व्हेरी सून. आय वॉज लाईक, माझं असं होतं की आज मी व्लॉग करणार, सो मी असा कॅमेरा ओपन केलेला आहे. And yes, I'm super excited to eat that pizza. कारण की आम्ही युजली असं डॉमिनोज किंवा त्या सगळीकडनं पिझ्झा घेतो, आणि आज लाईक असं स्पेशालिटी लाईक समथिंग स्पेशालिटी पिझ्झा, म्हणजे असं होम की इन हाऊस पिझ्झा टाईप पिझ्झा घेतात, तर ते असं वेगळी टेस्ट येईल. सो या, आय एम एक्सायटेड. आणि मी तुम्हाला ते घोडेसवारीवाला इन्फॉर्मेशन कन्फर्म करून थोड्या वेळाने सांगते. सो हे आहे ते रेस्टॉरंट, म्हणजे पिझ्झाचा प्लेस, झॅपिटिलिया. आय डोंट नो की मी राईट बोलते की नाही. आणि हे असे पिझ्झाज आहेत. सो हा फर्स्ट ऑफ ऑल बीच खूप क्लिअर होता, तुम्ही पाणी बघूच शकतात. आणि मी हे हॉरिझॉन्टल व्हिडिओ नव्हता काढलेला, व्हर्टिकल काढलेला, सो मी इतकी झूम दिसते, बट खूप मजा आली. मी इकडनं तिकडे नुसती धावतच होती आणि माझ्या फ्रेंडला फक्त बघायचं होतं. सो तो इतका पेशंटली माझ्यासाठी वेट करत होता, मी काय सांगू. बट मी मस्त खेळत होते. मी इतकं सगळं व्लॉग केलं, बट त्याच्यानंतर इथे आली आणि मी सगळं विसरून गेली. मला लाईक आय एम सो इन टू म्हणजे वॉटर की मी विसरले की आय एम व्लॉगिंग. मी नुसती पडते पाण्यात अँड दॅट्स ऑल आय डीड. आणि मी सगळं असं रील केलं, ते मी टाकेन क्लिप्स छोटे छोटे. आय एम सॉरी. आय ट्राईड. बघितलं, मी नेहमी असं ट्राय करते, बट इट ऑलवेज बॅक फायर्स ऑन मी आणि मी हकते. बट ठीक आहे, इट्स ओके. आय ट्राईड व्लॉगिंग. आणि आता आम्ही सगळं पॅक करतो कारण की सनसेट झाला, मी तुम्हाला दाखवते.
सनसेट एकदम माइंड ब्लोईंग झालेला. मी त्याचे पिक्चर्स पण टाकते. लाईक मी हा फर्स्ट टाईम कॅलिफोर्नियाच्या सनसेटनंतर मी कधी विचार पण नव्हता केला की ओहायोमध्ये असे काही सनसेट येतील. ही म्हणजे रेफरन्स आहे ती ओहायो म्हणजे असं एकदम शांत जागा आहे. एकदम असं गजबजाट नाहीये. लाईक शिकागोमध्ये गजबजाट असते. शिकागो इज इक्वल टू मुंबई आणि ओहायो इज इक्वल टू कोकण असं मला वाटतं नेहमी. माझा रेफरन्स आहे तुम्हाला समजायला. सो कॅलिफोर्नियामध्ये मस्त सनसेट असतात. खूप जास्त गोवासारखे सनसेट्स असतात. पण मी गोव्यामध्ये म्हणजे मी फर्स्ट टाइम गेलेली गोव्यामध्ये आणि ते सनसेट्स पण मला खूप आवडले. सो या जस्ट अ रेफरन्स तुम्हाला कळेल. पाणी किती क्लिअर आहे तुम्ही बघू शकता. आणि हा व्ह्यू आहे. खूप मस्त व्ह्यू आहे. आणि बीच खूप जास्त क्लीन आहे. हा जास्त नाही आहे काही. बट आय एन्जॉयड अ लॉट. सो हे एंट्रन्सची साईन आहे जी मी एकदम ॲट द एंड ऑफ द व्लॉग घेते. वाव किती स्मार्ट आहे ना अपूर्वा. एनिवेज आता आम्ही चाललो आहे घरी. आय नो खूप शॉर्ट व्लॉग होता. बट माझा फ्रेंड इथे भूताचा पॉडकास्ट ऐकत होता. ह्या व्हिडिओमध्ये मी खूप छोटासा व्लॉग होता. मी जास्त कव्हर नाही करू शकले बिकॉज मी थोडीशी नर्वस होती. एनिवेज मी अशी खूपदा बोलते की मी नर्वस होती. बट म्हणजे मी जेव्हा कॅमेरा माझ्या समोर नसतो तेव्हा मी एकदम असं हाय कसे आहात तुम्ही असं मस्तपैकी आहे. आणि जेव्हा माझा कॅमेरा माझ्या समोर येतो तेव्हा येण्यासारखी ॲक्ट करते. सो आता मी नॉर्मल माझ्यासारखी ॲक्ट करायचा ट्राय करते. म्हणजे एकदम खुलते, सगळं बोलते, सगळं करते. मी खूप ट्राय करते. अँड तुम्ही पण चांगला प्रतिसाद देत आहेत. सो थँक्यू फॉर दॅट. आणि आपण लवकरच 1000 सबस्क्रायबर्स होणार आहोत. आणि मी बोललेली लास्ट व्हिडिओमध्ये गोव्याच्या की मी ह्याच्यानंतर शिवानीसोबत व्हिडिओ टाकणार आहे. तर मी विचार केला तो ह्याच्यानंतर टाकेन बिकॉज हा मी अगोदर एडिट केला होता. आणि कारण की असं होतं की कोकणचे व्लॉग्स कोकणच्या टायमाला म्हणजे गणपतीच्या टायमाला टाकावं लागेल. गोवाचा व्लॉग मी 1-2 महिन्यानंतर टाकला की नाही चालणार कारण की ते इव्हेंट ऑलरेडी झालेले आहेत. सो मी विचार केला की ते सगळे जे ऑलरेडी म्हणजे आत्ता इन द मुमेंट व्लॉग्स मी पटकन एडिट करून टाकली. त्या चक्करमध्ये माझं इथे ना म्हणजे मी रोज एडिट करून आय डोंट नो काहीतरी झालं आहे माझ्या डोळ्याला. सो मला ते पण डॉक्टरकडे जायचं आहे. माझी आई बोलते पागल बिगल झाली का सारखी काय फोनवरती अशी चिपकून राहिलेली असते. मी काहीच नाही करत आहे नुसतं एडिट करते. सो दॅट इज दॅट. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे मला की मी आत्ता Q&A म्हणजे कम्युनिटी पोस्टवरती Q&A टॅग टाकला आहे. सो तुम्हाला काही असे क्वेश्चन्स असतील कॉन्ट्रोवर्शियल किंवा काही पण किंवा लाईक एनी क्वेश्चन यू वॉन्ट टू आस्क म्हणजे असं खूप सारे लोक नवीन आहेत. तुम्हाला जर मला जाणून घ्यायचं असेल तर इट वुड बी इझी. आणि मी तुमच्याबरोबर चांगलं कनेक्ट पण करेन. सो विन सिच्युएशन आहे. सो त्याचा मी तो व्हिडिओ पुन्हा लवकर पोस्ट करेन. आणि मी विचार करते की अल्टरनेट डेज किंवा 2 days गॅप करून मी 11 or else 12 o'clockला पोस्ट करेन सकाळी. सो प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा आणि सांगा मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि प्लीज आणि ओके सपोज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की येलो हार्ट टाकायला विसरू नका. अँड बाकी काय नाही. दॅट वॉज ऑल अबाउट इट फॉर टुडेज व्हिडिओ. अँड जर तुम्ही US ला आणि हा माझा असा फेवरेट हिडन स्पॉट होता USचा. सो जर तुम्ही US ला जाणार असेल तर नक्की हा स्पॉट विजिट करायचा विसरू नका. अँड टिल देन सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक, शेअर अँड सी यू सून इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय. आम्ही विचार केला असं ड्रॅमॅटिकल एंट्री नको, सटल